Dear friends, next article is Central Dogma of Molecular Biology. यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे प्रोटीन्स कसे बनतात, प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर जेनेटिक इन्फॉर्मेशन कशी कॉपी होते, डीएनए मध्ये ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होते आणि मेसेंजर आरएनए तयार होतो आणि ट्रान्सलेशन प्रोसेस होऊन प्रोटीन्स तयार होतात. सो डीएनए अंडरगो ट्रान्सक्रिप्शन टू प्रोड्यूस मेसेंजर आरएनए, then translation takes place to produce protein, and this process is called as central dogma of molecular biology. आणि जर रिव्हर्स प्रोसेस होत असेल तर आरएनए पासून डीएनए आणि मग प्रोसेस होत असेल तर त्याला आपण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. रिव्हर्स सेंट्रल डोग्मा. जेनेटिक्स मध्ये स्टडी करण्यासाठी न्यूरोस्पोरा नावाचं फंगस आपण वापरतो. ठीक आहे, तर होतं काय या ठिकाणी पहा. सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी मध्ये क्रिक यांनी याचा स्टडी केलेला आहे. यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्लोज फ्रॉम डीएनए which undergo transcription to produce mRNA and then undergo translation to produce proteins. डीएनए पासून ट्रान्सक्रिप्शन होऊन आरएनए बनणार, आरएनए पासून ट्रान्सलेशन होऊन प्रोटीन्स बनणार. यालाच आपण सेंट्रल डोग्मा ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी असं म्हणतो आणि याचा स्टडी फ्रान्सिस क्रिक यांनी केलेला आहे. इन सम व्हायरसेस, काही व्हायरसेस जर पाहिलं, HIV व्हायरस इथं दाखवलेला आहे, फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन इज रिव्हर्स डायरेक्शन फ्रॉम आरएनए टू डीएनए, hence it is called as reverse transcription. जनरली आपण काय पाहतो, डीएनए पासून आरएनए आणि प्रोटीन्स अशी इन्फॉर्मेशन असेल तर ती सेंट्रल डोग्माची इन्फॉर्मेशन आहे. परंतु आरएनए व्हायरस असतील तर आरएनए पासून डीएनए बनतं आणि मग डीएनए पासून आरएनए होस्टची मेटाबॉलिक मशिनरी वापरून आणि प्रोटीन्स बनवून घेतले जातात. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. आता या प्रोसेस मध्ये दोन मेन स्टेप मेजर आपल्याला स्टडी करायच्या आहेत. एक आहे ट्रान्सक्रिप्शन आणि दुसरी आहे ट्रान्सलेशन. सो प्रोटीन is a most important component of cell. जे सेलला आवश्यक असणारे, लागणारे, आवश्यक असणारे प्रोटीन सेल स्वतःच बनवते प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेस मध्ये. कोणतं प्रोटीन बनवायचं याचा निर्णय डीएनए घेणार आणि त्याच्याकडची जेनेटिक इन्फॉर्मेशन कॉपी होऊन आरएनए एमआरएनए तयार होणार. आणि जसं एमआरएनए आलेलं आहे तशा प्रकारे अमिनो ऍसिड ऍड होऊन प्रोटीन बनवण्याची प्रोसेस वेगवेगळे आरएनए आणि रायबोसोम मिळून करतात.
बघूया आपण आता ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. त्यापैकी सुरुवातीला ट्रान्स्क्रिप्शन. Synthesis of mRNA on DNA template is called as transcription. DNA वरती सगळ्याच प्रोटीनचे कोड आहेत, परंतु जे प्रोटीन बनवायचंय तेवढ्याच DNA च्या पार्टची कॉपी होऊन mRNA तयार होतं, त्याला म्हणायचं ट्रान्स्क्रिप्शन. आणि जेवढ्या भागाची ही कॉपी होते त्याला आपण म्हणतो सिस्ट्रॉन. इट इज अ फंक्शनल युनिट ऑफ DNA. यापैकी जेवढं पाहिजे, समजा एवढ्या भागाची असेल तर एवढा जो भाग असेल त्या DNAचा ज्याची कॉपी होऊन एक ट्रान्स्क्रिप्शनल युनिट तयार होणार. त्या ट्रान्स्क्रिप्शनल युनिट मध्ये काय काय असेल? त्या युनिट मध्ये प्रोमोटार सिक्वेन्स असेल, प्रोमोटार रिजन असेल, जिथं RNA पॉलिमरेज एन्झाईम बाइंड होतं ती ही साइट आहे. आणि RNA पॉलिमरेज एन्झाईम एक ॲपो एन्झाईम आहे. That is a complex of enzyme. अनेक एन्झाईमचा ग्रुप आहे ॲपो एन्झाईम RNA पॉलिमरेज. आणि प्रोकॅरियोट मध्ये सिंगल RNA पॉलिमरेज एन्झाईम आहे. पण यूकॅरियोट्स मध्ये मात्र 3 टाईपचे DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज असतात. RNA पॉलिमरेज फर्स्ट, की ज्याच्यामुळं रायबोसोमल RNA बनणार आहे. RNA पॉलिमरेज सेकंड, ज्याच्यामुळं मॅसेंजर RNA बनणार आहे. RNA पॉलिमरेज 3, ज्याच्यामुळं ट्रान्सफर RNA बनणार आहे. So 3 types of RNA polymerase are present in eukaryotes, while single RNA polymerase is present in prokaryotes. तर हे जे ट्रान्स्क्रिप्शनल युनिट आहे त्याच्यामध्ये पहिला पार्ट येतो तो प्रोमोटर रिजन, जिथं RNA पॉलिमरेज एन्झाईम बाइंड होतं, प्रोमोटर. त्याच्यानंतर इथं ऑपरेटर सिक्वेन्स आहे आणि मध्ये ऍक्च्युअल सिस्ट्रॉन रिजन आहे. याला आपण स्ट्रक्चरल जीन म्हणतो. तो रिजन इथं आहे. ऍक्च्युअल कॉपी होणार, ऍक्च्युअल कॉपी होऊन mRNA जो बनतो तो या सिस्ट्रॉनचा फक्त बनणार आहे. आणि दुसऱ्या टोकाला इथं आहे टर्मिनेशन रिजन. तर ट्रान्स्क्रिप्शनल जे युनिट बनतं त्यामध्ये प्रोमोटर रिजन, ऑपरेटर रिजन, सिस्ट्रॉन किंवा स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर रिजन आहेत.
टर्मिनेटर रिजन यामध्ये आहेत. तर आता हे जे फंक्शनल युनिट आहे सिस्ट्रॉन, याच्यामध्ये कोणतं स्ट्रँड कॉपी होतं हाही प्रश्नच आहे. जे ट्रान्सक्रिप्शनल युनिट आहे त्याच्यापैकी कोणतं स्ट्रँड कॉपी होणार, तर जे स्ट्रँड पहा इथं 3' to 5' प्राईम न जे स्ट्रँड जातं, जे स्ट्रँड 3' to 5' प्राईम न जे स्ट्रँड असतं त्याला आपण म्हणतो टेम्पलेट स्ट्रँड किंवा अँटीसेन्स स्ट्रँड. ऍक्च्युअली हे स्ट्रँड कॉपी होऊन mRNA बनतं. दोन्ही स्ट्रँड कॉपी होऊन 2 mRNA बनत नाहीत. का बनत नाहीत? कारण 2 mRNA बनले तर 2 वेगळ्या प्रकारचे प्रोटीन बनणार, कारण ते mRNA कॉम्प्लिमेंटरी असणार आहेत. आणि 2 वेगळ्या प्रकारचे प्रोटीन बनतील ते चालणार नाही. आपल्याला पर्टिक्युलर प्रोटीन बनवायचंय. सेकंड स्ट्रँड जे आहे ते स्ट्रँड, सेकंड स्ट्रँड जे आहे जे 5' to 3' प्राईम न जातं त्याला आपण म्हणतो कोडिंग स्ट्रँड, सेन स्ट्रँड प्लस स्ट्रँड, जे कॉपी होत नाही. तर यापैकी फक्त अँटीसेन्स स्ट्रँड जे आहे तेवढंच कॉपी होतं आणि mRNA बनवतं, Only antisense strand undergo transcription to produce mRNA. दोन्ही स्ट्रँड कॉपी होत नाहीत, फक्त अँटीसेन्स स्ट्रँड कॉपी होतं आणि mRNA बनवतं. हे लक्षात ठेवा. यावर MCQ विचारला जातो, कारण दोन्ही स्ट्रँड कॉपी झाले तर 2 वेगळे प्रोटीन बनतील आणि आपल्याला असं करू द्यायचं नाहीये, होऊ द्यायचं नाहीये. पर्टिक्युलर एकच प्रोटीन बनवायचं आहे, स्पेसिफिक प्रोटीन बनवायचं आहे. त्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. तर हे आहे ट्रान्सक्रिप्शनल युनिट. ज्या युनिटमध्ये इथं आहे प्रोमोटर सिक्वेन्स, बाइंडिंग साइट फॉर RNA पॉलिमरेज लोकेटेड टुवर्ड्स 5' एंड. 5' एंडला हे आहे. याला आपण जिकडं हे प्रोमोटर सिक्वेन्स असतो, जिकडून प्रोसेस चालू होते त्याला अपस्ट्रीम एंड म्हणतो. त्याला अपस्ट्रीम एंड म्हणायचं. मध्ये स्ट्रक्चरल जीन आहे. ऍक्च्युअली जो कॉपी होऊन mRNA बनवणारा पार्ट आहे तो सिस्ट्रॉन किंवा कॉपी होऊन बनवणारा हा स्ट्रक्चरल जीन आहे. आणि दुसऱ्या एंडला टर्मिनेटर आहे, जिथं प्रोसेस स्टॉप होते mRNA सिंथेसिसची, त्या एंडला म्हणायचं डाउनस्ट्रीम एंड. जिथं प्रोसेस स्टार्ट होते ती अपस्ट्रीम एंड, जिथं प्रोसेस टर्मिनेट होते ती डाउनस्ट्रीम एंड म्हणता येईल. असं नेचर आहे. आता इथं जर पाहिलं तर जो प्रोमोटर रिजन आहे mRNA पॉलिमरेज, जे DNA डिपेंडंट mRNA पॉलिमरेज आहे ते बाइंड कुठं होणार आहे, तर प्रोमोटर रिजन मध्ये. त्याला कसं समजणार की इथं प्रोमोटर रिजन आहे? त्याला समजण्यासाठी इथं खास व्यवस्था केलेली आहे. तर प्रोमोटर रिजन मध्ये पर्टिक्युलर सिक्वेन्स असतो, ॲडेनिन थायमिन ॲडेनिन 80 म्हणजे याला टाटा बॉक्स म्हटलं जातं प्रोकॅरियोट्स मध्ये. अशा प्रकारचा पर्टिक्युलर सिक्वेन्स जो आहे त्याला टाटा बॉक्स किंवा प्रिंट बाऊ बॉक्स म्हणतो आपण. त्या
बेसच्या सिक्वेन्समुळं RNA पॉलिमरेज या ठिकाणी बाइंड होतं. रेकग्नाइज करण्यासाठी तो सिक्वेन्स आहे, ओळखण्यासाठी सिक्वेन्स आहे हा. पण प्रोकॅरिओटिक मध्ये टाटा बॉक्स जसा आहे तसा युकॅरिओट मध्ये काय आहे? प्रोकॅरिओट मध्ये इथं त्याला आपण टाटा बॉक्स म्हणतो, प्रिनबाऊ बॉक्स म्हणतो. पण युकॅरिओट मध्ये नाही आहे तो. युकॅरिओट मध्ये जीसी बॉक्स म्हणतो आपण. इथं जीसी बॉक्स असतो किंवा GAAT बॉक्स आहे किंवा अन्यही काही असतील. तर यामुळं त्या ठिकाणी बाइंड होण्यासाठी रेकग्नायझिंग सिक्वेन्स पाहिजे. कुठं बाइंड व्हायचं RNA पॉलिमरेजनं, त्याच्यासाठी हा सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. रेकग्नाइज करण्यासाठी सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. प्रोमोटर रिजनमध्ये असे सिक्वेन्स असतात, त्यामुळं ओळखलं जातं की इथं बाइंड व्हायचंय RNA पॉलिमरेज एन्झाईमला. DNA डिपेंडंट RNA पॉलिमरेज एन्झाईम बाइंड होणार या सिक्वेन्सला बाइंड होणार. आता याच्यामध्ये आपण सांगितलेलंच आहे की सुरुवातीचा हा प्रोमोटर रिजन आहे की जिथं RNA पॉलिमरेज एन्झाईम बाइंड होणार. and it is located towards upstream end. जिथं प्रोसेस स्टार्ट होते ते अपस्ट्रीम एंड आहे. मधला हा स्ट्रक्चरल जीन आहे ज्याच्यापासून कोडिंग सिक्वेन्स कॉपी होऊन mRNA बनणार आहे. तो सिक्वेन्स एवढाच आहे, त्याला स्ट्रक्चरल जीन असं म्हणतो किंवा सिस्ट्रॉन म्हणतो आपण. आणि दुसऱ्या टोकाला टर्मिनेटर रिजन आहे, त्याला डाउनस्ट्रीम एंड म्हणतो आपण. डाउनस्ट्रीम एंड आहे ते, डाउनस्ट्रीम एंड. A site where transcription stops located towards 3' end or downstream end. तर अशा प्रकारे या ट्रान्सक्रिप्शनल युनिट मध्ये वेगवेगळे कंपोनंट असतात. आता जीन हे फंक्शनल युनिट आहे. इट इज अ सिक्वेन्स ऑफ कोडिंग ऑफ RNA, म्हणजे rRNA असेल, mRNA असेल, tRNA असेल. सिस्ट्रॉन इज अ सेगमेंट ऑफ DNA कोडिंग फॉर पॉलिपेप्टाइड. आता या DNA पैकी इथं समजा एक सिस्ट्रॉन आहे, म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन होऊन प्रोटीन बनवणारं जे युनिट असतं त्याला आपण म्हणतो सिस्ट्रॉन. आणि प्रोकॅरिओटिक जो आहे mRNA तो पॉलिसिस्ट्रॉनिक आहे. प्रोकॅरिओट मध्ये पॉलिसिस्ट्रॉनिक mRNA तयार होत असतो. म्हणजे बाकीचे प्रोमोटर रिजन आहे, ऑपरेटर रिजन आहे, टर्मिनेटर रिजन तर सगळीकडे असणारच आहे ते. पण मध्ये सिस्ट्रॉन 1, सिस्ट्रॉन 2, सिस्ट्रॉन 3 असे अनेक सिस्ट्रॉन त्यामध्ये असतात. म्हणून प्रोकॅरिओटिक mRNA कसा असतो? पॉलिसिस्ट्रॉनिक. बट युकॅरिओटिक mRNA इज मोनोसिस्ट्रॉनिक. म्हणजे कसं बघा, म्हणजे कसं तर हा समजा प्रोकॅरिओटिक mRNA आहे, त्याच्यामध्ये प्रोमोटर जीन असेल, ऑपरेटर जीन असेल आणि मध्ये सिस्ट्रॉन 1, सिस्ट्रॉन 2, सिस्ट्रॉन 3 असे रिजन येणार. टर्मिनेटर तर पुढीकडे असणारच आहे. सो प्रोकॅरिओटिक mRNA इज पॉलिसिस्ट्रॉनिक, while युकॅरिओटिक mRNA जो युकॅरिओट मध्ये mRNA बनतो तो मात्र मोनोसिस्ट्रॉनिक आहे. प्रोमोटर रिजन आहे, ऑपरेटर रिजन आहे, मध्ये स्ट्रक्चरल जीन आहे
आणि टर्मिनेटर तर आहेच. टर्मिनेटर तर आहेच. तर अशा प्रकारे प्रोकॅरियोटिक मध्ये पॉलिसिस्ट्रॉनिक असतो mRNA आणि यूकॅरियोटिक मध्ये मात्र मोनोसिस्ट्रॉनिक आहे. मोनोसिस्ट्रॉनिक आहे. आता ॲक्च्युअल प्रोसेस जी इथं होते त्यामध्ये काय काय होतं ते आपण आत्ता पाहूया. ॲक्च्युअल प्रोसेस. ॲक्च्युअल प्रोसेसमध्ये पहिलं काय होणार, प्रमोटर सिक्वेन्स जिथं आहे, टाटा बॉक्स जिथं आहे तिथं RNA पॉलिमेरेज बाइंड होणार. पण या RNA पॉलिमेरेज जे आहे ते कॉम्प्लेक्स म्हणजे ग्रुप ऑफ एन्झाईम आहे, अपो एन्झाईम आहे. त्यामुळं त्याचा सिग्मा फॅक्टर इथं बाइंड होतो प्रमोटर रिजन मध्ये जिथं टाटा बॉक्स आहे. तर टाटा बॉक्स ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी RNA पॉलिमेरेज एन्झाईमचा सिग्मा फॅक्टर बाइंड होतो आणि हा सिक्वेन्स टाटा बॉक्स जो आहे तो रेकग्नाइज केला जातो. आणि बाइंड झाल्यानंतर मग रिप्लिकेशनची प्रोसेस तर आपल्याला माहीतच आहे. तशाच प्रकारे काही प्रमाणात इथंही घडतंय. अनवाइंडिंग होणार या डीएनएचं, म्हणजे हेलिकेज एन्झाईम इथंही ऍक्ट होणारच आहे. तेवढ्याच भागाचं अनवाइंडिंग होणार. 2 स्ट्रँड सेपरेट होणार आणि 2 स्ट्रँड असे सेपरेट तेवढ्याच भागामध्ये होतात. आणि इथं प्राइमर बनत नाही. इथं प्राइमर बनत नाही. त्याच्यापैकी जे 3' to 5' प्राइम आहे तर आपल्याला माहित आहे पॉलिमेरेज एन्झाईम काय करतं, पॉलिमरायझेशन ऑफ न्यूक्लिओटाइड करत असतं. अँड यू नो दे वर्क्स इन 5' to 3' प्राइम. म्हणजे टेम्पलेट किंवा साचा कुठला पाहिजे, 3' to 5' प्राइम. म्हणजे इथं काय होणार आहे, न्यूक्लिओटाइड रायबो न्यूक्लिओटाइड अट्रॅक्ट केले जातील आणि रायबो न्यूक्लिओटाइड जोडून हा मॅसेंजर RNA बनत राहील. त्याला आपण इथं सुरुवात होण्याला इनिशिएशन म्हणतो. आता हे चेन वाढत चालली त्याला इलॉंगेशन म्हणायचं. आणि दुसरं एंड जे आहे तिथंही पर्टिक्युलर सिक्वेन्स असतो ओळखण्यासाठी, टर्मिनेटर. आणि त्या ठिकाणी रो नावाचा फॅक्टर RNA पॉलिमेरेजचा मदत करतो टर्मिनेशनच्या प्रोसेसमध्ये. आणि जो mRNA बनलेला आहे तो तिथून वेगळा होतो आणि पुन्हा या DNAचं वाइंडिंग होणार. पूर्वीसारखं DNA पुन्हा होणार. सो प्रोसेस कन्सिस्ट ऑफ इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. आता इथं तर आपल्याला माहिती आहे इनिशिएशनची प्रोसेस होते. त्यामध्ये काय काय घडतं, सिग्मा फॅक्टर ऑफ RNA पॉलिमेरेज बाइंड्स टू प्रमोटर रिजन वेअर टाटा बॉक्स इज प्रेझेंट. DNA तेवढ्याच सिस्ट्रॉन मधलं DNA अनवाइंडिंग होणार, दोन्ही स्ट्रँड सेपरेट होणार. आणि इथं जे 3' to 5' टेम्पलेट आहे, अँटीसेन्स स्ट्रँड आहे, त्या अँटीसेन्स स्ट्रँड कॉपी होणार. फक्त त्याचंच ट्रान्स्क्रिप्शन होणार, त्याचीच कॉपी तयार होणार. आणि RNA पॉलिमेरेज पुढं मग
रायबोन्यूक्लिओटाइड अट्रॅक्ट होतील, जोडले जातील आणि एक नवीन इथं मॅसेंजर RNA तयार होईल 5' to 3' न, आणि शेवटी ते कुठंतरी एंड व्हायला पाहिजे. तो टर्मिनेटर एंडला पण एक पर्टिक्युलर सिक्वेन्स आहे, तिथं रो फॅक्टर ऑफ RNA पॉलिमेरेज बाइंड होणार आणि तो फॅक्टर प्रोसेस टर्मिनेट करणार ही प्रोसेस mRNA सिंथेसिसची प्रोसेस. यामध्ये स्पीड किती आहे तर 30 बेसेस पर सेकंद एवढा स्पीड आहे. आणि आपण तर पूर्वीच चर्चा केलेली आहे की पॉलिमेरेज मध्ये RNA पॉलिमेरेज 1 आहे ते रायबोसोमल RNA बनवतं, 2 आहे ते mRNA बनवतं आणि 3 आहे ते tRNA बनवतं. इथं ट्रान्सक्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये 3 मेजर स्टेप्स याप्रमाणे घडतात: इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. आता प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जर mRNA तयार झालं असेल, हे प्रोकॅरियोटिक mRNA असेल तर त्याच्यामध्ये फर्दर नो प्रोसेसिंग, त्याच्यामध्ये पुढं कुठलीही प्रोसेसिंग होत नाही, डायरेक्ट ते यूज केलं जातं. ते पॉलिसिस्ट्रॉनिक असतंच. परंतु यूकॅरियोटचा विचार केला तर त्याच्यामध्ये प्रोसेसिंग होणार, क्लिविंग आणि स्प्लायसिंग नावाची प्रोसेस त्यामध्ये होत असते. म्हणजे काय होतं तर याच्यामध्ये एक्सॉन इंट्रॉन असे एक्सॉन इंट्रॉन एक्सॉन ही महत्वाची इन्फॉर्मेशन असलेला पार्ट आहे. इंट्रॉन नको असलेली माहिती आहे. मग नको असलेली माहिती इथं घेण्याची गरज आहे का? फंक्शनल mRNA मध्ये नाही. म्हणून या ठिकाणी सुरुवातीला काय होतं तर याचे तुकडे केले जातात, क्लिविंग. त्यामध्ये जे इंट्रॉन्स आहेत, इंट्रॉन समजा हे इंट्रॉन आहे, हा इंट्रॉन आहे, हे इंट्रॉन काय केले जातात? काढून टाकले जातात, रिमूव्ह केले जातात आणि फक्त एक्सॉन एकमेकाला जोडले जातात. आणि एक्सॉन जोडून या ठिकाणी या HNRNAचं प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट ज्याला आपण म्हणतो त्याचं पुन्हा फायनल फंक्शनल mRNA बनवलं जातं. हे प्रोसेस्ड mRNA बनवलं जातं. यूकॅरियोटिक मध्ये अशा प्रकारे प्रोसेस केली जाते. अशा प्रकारची प्रोसेस केली जाते. RNA polymerase enzyme bind to promoter site of DNA. It causes location unwinding of DNA helix. Initiation factor, sigma factor present in RNA polymerase initiate the RNA synthesis. आपण सांगितलेलंच आहे. आणि पुन्हा रो फॅक्टर जो आहे इथं सुद्धा न्यूक्लिओटाइड डीऑक्सी रायबोन्यूक्लिओटाइडच्या ऐवजी रायबोन्यूक्लिओटाइड ऍक्टिव्हेट होणार इथं. त्याला ATP देऊन ऍक्टिव्हेशन इथंही केलं जाईल. सेम जवळपास तशाच प्रकारची, थोडासा फरक आहे पण रिप्लिकेशन सारखीच प्रोसेस थोड्याफार प्रमाणात होते इथं. आणि ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस होऊन हे बनतं. ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस होऊन याच्यापासून बनतं मॅसेंजर RNA बनलेला आहे. आता यूकॅरियोटिक मध्ये आपण काय म्हटलं आणि प्रोकॅरियोटिक मध्ये काय म्हटलं? प्रोकॅरियोटिक मध्ये पाहिलं तर पहा,
जे mRNA बनलं ते mRNA डायरेक्ट वापरलं जातं, त्याच्यावर कुठलंही प्रोसेसिंग केलं जात नाही आणि ते पॉलिसिस्ट्रॉनिक असतं. युकॅरियोट मध्ये मात्र आपण म्हटलेलं आहे ते काय केलं जातं, जे प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट बनवलंय त्यात एक्सॉन इंट्रॉन. आता एक्सॉन पाहिजेत पण इंट्रॉन नको असलेली इन्फॉर्मेशन आहे, ते नको आहेत आपल्याला, मग ते काढून टाकायचे. म्हणून त्याचे तुकडे करायचे, जोडायचे. स्प्लायसिंग, क्लिविंग अँड स्प्लायसिंग, स्प्लायसिसोम पार्ट ऑर्गॅनेल तिथं इन्व्हॉल्व होत असतो. आणि मग सगळे तुकडे जोडून पुन्हा काय केलं जातं, फंक्शनल mRNA बनवलं जातं. पहा, प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट जे असेल, एक्सॉन पाहिजे, इंट्रॉन नकोय, पाहिजे नकोय, असे हे सिक्वेन्स असतात प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट किंवा HNRNA चे. मग आता करायचं काय, तर याच्यामध्ये हे तुकडे करणार आपण आणि इंट्रॉन काढून टाकणार, रिमूव्ह करणार, कारण इंट्रॉन्स काय आहेत, नॉन फंक्शनल आहेत आणि रिमूव्ह त्यामुळे केले पाहिजेत. आणि फक्त एक्सॉन जोडून आपण काय करणार आहे, फंक्शनल mRNA तयार करणार. आता जे फंक्शनल mRNA तयार केलं जातं, त्याच्यामध्ये प्रोसेसिंग मध्ये काय काय केलं जातं ते पहा. काय होतं, इथं एक्सॉन इंट्रॉन आहेत ना, तर इथं काय केलं जाईल, एक्सॉन इंट्रॉन असल्यामुळं याचे पहिले तुकडे केले जातात. हे तुकडे केले जातात. इंट्रॉन रिमूव्ह केले जातात, यातले इंट्रॉन काढून टाकले जातात. क्लिविंग अँड स्प्लायसिंग प्रोसेस होते. नंतर फक्त एक्सॉन जोडले जातात आणि त्याच्या स्प्लायसिसोम, इंट्रॉन्स रिमूव्ह कुणामुळे होतात, तर स्प्लायसिसोम नावाचा ऑर्गॅनेल यात इन्व्हॉल्व होत असतो. आणि एक्सॉन जोडले. आता जोडल्यानंतर या ठिकाणी एक कॅप तयार होते 5' एंडला. मिथिल गॉनोसिन ट्रायफॉस्फेटचं कॅप ऍड होतं 5' एंडला इथं. त्याला आपण म्हणतो कॅपिंग. मध्ये थोडासा अनट्रान्सलेटेड रिजन पण असतो. त्यानंतर दुसऱ्या टोकाला पण इथं अनट्रान्सलेटेड रिजन आणखी आहे आणि या टोकाला पॉलीएडिनिलेटेड टेल 200 ते 300 बेसेसचं पॉलीएडिनिलेटेड टेल 3' एंडला इथं बाइंड होतं. कॅपिंग आणि टेलिंगची प्रोसेस इथं होत असते. ह्याला आपण स्प्लायसिंग म्हणतो. स्प्लायसिंग झालं, कॅपिंग झालं, टेलिंग झालं. आता जे mRNA बनलं ते फंक्शनल mRNA बनलं. जे आता प्रोटीन सिंथेसिस साठी वापरलं जाणार आहे ते mRNA बनलं. नाउ फुल्ली प्रोसेस्ड HNRNA इज कॉल्ड ॲज mRNA. फंक्शनल mRNA म्हणू आपण. आणि मग असं mRNA आता ट्रान्सलेशनच्या प्रोसेससाठी यूज केलं जातं. सो दिस इज अबाउट प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन.